जिथे जावे तिथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानपूर अंतराय मूळ उपज भाग्य करी नाही धनपुत्र दारा निकट वास बरा संतापाय पूर्व पुण्य जरी होती सानपूर अंतराय मूळ उपज तेथे तुका करावी विरासी बळे संतापासी द्यावा जीवन पूर्व पुण्य जरी होती सानकूळ अंतराय मूळ उपज तेथे विठ्ठल जेथे लाभंगे पूर्व पुण्य जरी होती सानकूळ अंतराय मूळ उपज तेथे प्रथम नमना
सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगवंदनीय जगन्मान्य
हृदयाचा गोड असा अभंग सेवेसाठी निवडला. विठ्ठला अभंगाकडे वळणार आहे तत्पूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा. पक्का जरा थापच टाकू नका कारण लय आवाज बनवतो. अल्पसा पर्याय द्यायचा तो असा. ब्रह्मांड नायक जगचालक जगाचा नियंता परमिता परमेश्वर की ज्या भगवान परमात्माची सत्ता आहे. बरं, देवाच्या सत्तेबद्दल बोलताना अनेक ठिकाणी सांगितलंय देवाची सत्ता आहे. ज्ञानोबराय सांगतायत म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राण हाले जो जगात चालता. वृक्षाची पान हाले ज्याची झाडाचं पान हालायचं असेल तर भगवंताची सत्ता लागते. त्याच्याही पुढे जाऊन सांगू महिला मंडळ. चाले हे शरीर कोणाची आसक्ती. हे शरीर चालायचं असेल तर भगवंताची सत्ता लागते. याच्याही पुढे जाऊन सांगते पहा. बशीतला चहा घेतला गड्या तुम्ही पण कपातला चहा घ्यायची तुमची सत्ता नाही किंवा तुमची इच्छा नाही. असा सत्ताधीश असणारा भगवान परमात्मा त्याच्या इच्छेने कृपेने आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आणि या नाम सप्ताहामध्ये मला वाटतं 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा भगवत कृपेनं माझ्याकडे आली. मी माझं परमभाग्य समजते. कार्यक्रमासाठी सर्व गुणजन मंडळी या ठिकाणी आहेत. कैलासवासी शिवगिरी बुवा गिरी व कैलासवासी गयाबाई गिरी यांच्या 24व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ह्या कार्यक्रमाचं आयोजन आणि या कार्यक्रमासाठी सर्व गुणजन मंडळी 24 वर्ष झाली. बरं, किती वर्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती. 24 वर्ष झाली म्हणजे दुसरा तपपूर्ती सोहळा आता पूर्ण होतोय. 2 तपपूर्ती सोहळे पूर्ण झाले. एक गोष्ट सांगू का तुम्हाला. बरं, लक्ष देऊन ऐका माझ्याकडे. 12 वर्षाचा एक तपपूर्ती सोहळा 12-12-24 2 तपपूर्ती सोहळे पूर्ण झाले. आणि पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे, पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला 2 तपपूर्ती सोहळे पूर्ण झाले म्हणजे हा योगायोग म्हणायचा. कारण एवढे काळ पुण्यस्मरण करणं हे कधी टिकत नाही. कुठलंही कार्य असो, धार्मिक कार्य कुठलंही असो, ते चालू करण्यासाठी माणसाला वेळ लागत नाही. बरं, लक्ष देऊ नये का, फार महत्वाचं सांगते. कुठलंही धार्मिक कार्य असो विठ्ठल कुठलंही धार्मिक कार्य असो, माझ्याकडे लक्ष द्या, काही नाही एवढं. धार्मिक कार्य कुठलंही असो, त्या धार्मिक कार्य चालू करण्यासाठी वेळ लागत नाही. 2-4 मंडळी एकत्र आली, एक अध्यक्ष होतो, एक उपाध्यक्ष होतो. माझ्याकडे लक्ष द्या बरं, फार महत्वाचं आहे. 2-4 मंडळी एकत्र आली, एक अध्यक्ष होतो, उपाध्यक्ष होतो, सचिव होतात, मेंबर होतात आणि त्या ठिकाणी कार्य कुठलंही चालू करतात. पण चालू करणं सोपं आहे महाराज, चालू करणं सोपं आहे पण ते टिकवणं फार अवघड आहे. टिकवण्यासाठी तेवढी ताकद लागते, तेवढा विश्वास लागतो, तेवढी श्रद्धा लागते. या सर्व गोष्टी एकत्र असतील हे भागवत कार्य त्या ठिकाणी टिकतं, अन्यथा ते कार्य टिकत नाही. म्हणून 24 वर्ष झालं हे कार्य चालू आहे. टिकता आहात तुम्ही लोक, म्हणून तुम्ही तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. 2 तपपूर्ती सोहळे झाले. खरंच भाग्यवान जीव होते ते 2 की त्यांच्या पाठीमागे त्यांचं एवढं सुंदर कार्य केलं जातं. बरं, कार्यक्रमासाठी सर्व गुणजन मंडळी या ठिकाणी आहेत. गायनाची सुंदर अशी साथ देणारे श्री हरिभक्त परायण माईकच्या समोरचे तुमचं नाव सांगा. अनंत महाराज असतील हरिभक्त परायण, पंचाळ महाराज असतील हरिभक्त परायण माईकच्या समोरचे, परभणीकर महाराज असतील हरिभक्त परायण, गावातील भजनी मंडळ असेल, मृदंगाची सुंदर अशी साथ देणारे हरिभक्त परायण, पंचाळ महाराज असतील हरिभक्त परायण, गाजरे महाराज असतील, सर्व महाराज मंडळी हार्मोनियमची सुंदर साथ देणारे श्री हरिभक्त परायण, कदम भाऊ असतील, कदम भाई या ठिकाणी सुंदर हार्मोनियमची साथ करतायत. कारण या वयामध्ये एवढं स्वर ज्ञान, एवढं पेटीचं ज्ञान कोणाला सहजी मिळत नाही. बरं, याच्यासाठी फार मोठे कष्ट करावे लागतात, फार घासावं लागतं.
गळावर का बाकी भांडी घासायची नाही. याला घासावं लागतं. त्यामुळे स्वराचं ज्ञान येतं. स्वर ज्ञान येणं एवढं सोपं नाही. सर्व महाराज मंडळी सर्वांच्या मध्ये भगवत चिंतन, तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्याची संधी माझ्या जीवनामध्ये प्राप्त होते. असे आमचे त्या ठिकाणी मुळे भाऊ उमराईला माझे 1-2-3 कीर्तन झाले आणि भाऊंनी त्या ठिकाणी माझ्याशी संपर्क साधला. त्याचबरोबर आपल्या गावातील हरिभक्तपरायण काकासाहेब भाऊ कदम, आता त्यांचा माझा परिचय, त्यांचं नावही मला माहिती आहे, पण माझा मेन प्रॉब्लेम हा आहे की माझं मेमरी हँग होते, नावच लक्षात राहत नाही. हा माझा मेन प्रॉब्लेम आहे. असे भाऊ या ठिकाणी आहेत. त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि सेवा करण्याची संधी माझ्या जीवनामध्ये प्राप्त होते. सर्व मंडळीवर, सर्व गावातील मंडळी, सर्व सप्ताहाचं कमिटी मंडळ, मला कुणाचा परिचय नाही, कुणाचं माझ्याकडून नाव राहिलं तर माझ्यावरती काही रागावू नका, कारण तुमचा आणि माझा काही बांधाला बांध अजिबात, त्यामुळे माझ्यावर काही रागावू नका. कुणी चुकून तरीही माझ्याकडून कोणाचं नाव राहिलं, ज्यांनी पुढाकार घेऊन कार्य करताय असे हरिभक्तपरायण पंचाळ बाबा असतील, सर्व महाराज मंडळी सर्वांच्या मध्ये भगवत चिंतन. चुकून कोणाचं महिला वर्ग, पुरुष वर्ग, आबाल वृद्ध, सुंदर सिस्टीम आहे, पवित्र वातावरण आहे आणि या पवित्र वातावरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग चुकून माझ्याकडून कोणाचं नाव राहिलं तर सर्व हरिभक्तपरायण मंडळी विठ्ठल विठ्ठल. माझं बोलणं पाठीमागे तुम्हाला बोलणं कळतंय ना माझं? हा, करायला नाही का? याच्यामध्ये आवाज घुमतोय त्यामुळं तुम्हाला बोलणं समजतं का नाही? माझी भाषाही समजत असेल तुम्हाला, एवढा काही फरक नाही आपला. चला, अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. महाराज अभंगातून काय सांगतात आपल्याला पाहायचंय. पद्धतपूर्वीच्या संतांचा अभंग आहे ते संत फार मोठे अधिकारी आहेत, बरं लक्ष देऊ नाही का? ज्या संतांचा अभंग आहे ते संत फार मोठे अधिकारी आहेत. जगद्गुरु तुकोबारायांच्या अधिकाराबद्दल बोलताना असं सांगितलंय, तुकाराम नाम घेता कापे यम. तुकोबारायांचं नाव ऐकलं तर यमालाही थरकाप सुटावा. हा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. ते यमाचं नाव ऐकलं की कोणाला थरकाप सुटतो? महिला मंडळ झोपले का? यम माहिती तुम्हाला? यमाचं नाव ऐकलंय कधी? ते यमाचं नाव ऐकलं की कोणाला थरकाप सुटतो? यम फक्त पापीलाच घेऊन जातो का? आपल्याला घेऊन जाणार आहे का नाही? विठ्ठल विठ्ठल. त्या यमाचं नाव ऐकलं तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना थरकाप सुटतो. कधी त्या काळानं आपल्यावरती झडप घालावी असं कधी कोणाला वाटत? मी मरावं असं कोणाला वाटतं का? वाटत असेल तर वरती बोट करा, उद्या तिकीट काढू आपण त्याचं. मी मरावं असं कोणाला वाटत नाही, पण तो काळ आपल्यावरती अगदी टपून बसलेला आहे. कधी याचं सरतंय, कधी मी याला घेऊन जातोय. काळानं आपल्यावरती झडप घालण्या अगोदर आपण जागं झालं पाहिजे, विचार केला पाहिजे. तुम्ही म्हणाल विचार कसला करावा? विचार एका गोष्टीचा करा, जो नरदेह भगवान परमात्मा आपल्याला दिलाय ना, तो नेमका दिलाय कशासाठी? जो विचार तुकोबारायांनी केला तो विचार आपण केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांनी तो विचार केला आणि अखंड प्रभूचं चिंतन करतात. दिन रजनी हाती रंदा गोविंदाचे पवाडे, रात्र दिवस महाराज चिंतन करत होते, भजन करत होते. महाराज एक गोष्ट सांगू तुम्हाला, जगद्गुरु तुकोबारायांनी एवढं चिंतन केलं गड्या. ज्या वृक्षाखाली चिंतनासाठी बसायचे ना तुकोबाराय, संध्याकाळी झोप लागेल, झोपेमध्ये खंड पडेल चिंतनासाठी, म्हणून तुकोबारायांनी युक्ती लढवली होती. ज्या वृक्षाखाली चिंतनासाठी बसायचे त्या वृक्षाच्या डाळीला एक दोरीचं टोक बांधलेलं होतं, लक्ष देऊ नये का? आणि त्याच दोरीचं दुसरं टोक तुकोबारायांनी स्वतःच्या शेंडीला बांधलेलं होतं, बरं का पुरुष मंडळी. तुकोबारायांची शेंडी प्रत्येक हिंदू धर्मीय व्यक्तीला सांगते, हिंदू धर्मीय व्यक्तीला, प्रत्येक हिंदू धर्मीय व्यक्तीला सांगते तुकोबारायांची शेंडी की प्रत्येक हिंदू धर्मीय व्यक्तीनं शेंडी राखलीच पाहिजे. ही शेंडी ना ती ज्ञानाचं प्रतीक आहे. आपण ज्ञान काढून टाकतो, शेंडीच ठेवत नाही. काढतो ना? हा, आता इथून मागे जरी तुम्ही शेंड्या ठेवल्या नसतील तर इथून पुढे तरी ठेवा. मी सांगते म्हणून ठेवा, नाही का? शेंडी ज्ञानाचं प्रतीक आहे, प्रत्येकानं राखली पाहिजे. तुकोबारायांची शेंडी आपल्याला सांगते, ज्या वृक्षाखाली बसायचे त्या वृक्षाच्या डाळीला एक दोरीचं टोक बांधलेलं आणि त्याच दोरीचं दुसरं टोक तुकोबारायांनी स्वतःच्या शेंडीला बांधलेलं होतं. तुकोबारायांनी
आऊसाहेब म्हणतात माझ्याकडे लक्ष द्या बरं, त्यांच्या जीवनामधला प्रसंग आहे, फार सुंदर आहे. आऊसाहेब म्हणता, महाराज तुम्ही रोज या डोंगरावरून त्या डोंगरावर चिंतनासाठी जाता, भजनासाठी जाता. तुमच्या भाकरी घेऊन मला यावं लागतं आणि भाकरी घेऊन येत असताना हे डोंगर चढणं आणि उतरणं सोपं नाही. पायाचे तुकडे पडतात, पायाला गोळे येतात. तुकोबारांनी विचारलं, आऊ प्रेमानं आऊ म्हणायची जिजाऊंना. आऊ मग मी काय करू? तिने सांगितलं, तुम्ही एक काम करा, तुम्ही निश्चित कुठल्या तरी एका डोंगरावर थांबत जा. लक्ष देऊ नाही का बरं? सांगितलं, निश्चित कुठल्या तरी एका डोंगरावर थांबत जा. तुकोबाराय म्हणतात, अहो मी एका डोंगरावर थांबूच शकत नाही. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही घरात भजन करा. तुकोबाराय म्हणतात, मी घरातही भजन करू शकत नाही. आऊसाहेब म्हणतात, तुम्हाला निश्चित एका डोंगरावर थांबायचं नाही, थांबू नका. घरात भजन करायचं नाही, करू नका. तिसराही उपाय माझ्याकडे आहे. म्हणे काय? तुम्ही एक काम करा, तुमच्याकडे एक मोबाईल फोन घ्या, मलाही घेऊन द्या. तुम्ही म्हणाल, होते का त्यावेळेला मोबाईल फोन? आपण धरायचे ना, दृष्टांतामध्ये सगळं चालतं नाही. तुमच्याकडे एक मोबाईल फोन घ्या, मला एक घेऊन द्या. मी तुम्हाला फोन करत जाईल, विचारत जाईल तुम्ही कुठे आहात आणि तिकडे तुमच्या भाकरी घेऊन येत जाईल. तुकोबाराय म्हणता, अगं मोबाईल फोनची काही गरज आहे. मग मी शोधायचं कसं? हे माझ्याच्यानं शक्य नाही. आता तुम्ही काहीही करा, पण निश्चित कुठला तरी एक मार्ग स्वीकारा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, मोबाईल फोनची काही गरज नाही, तुला मला शोधायचंय ना, तू एक काम करत जा. डोंगर पाहिले की डोंगराच्या पायवाटेला तू कान लावत जा. ज्या पायवाटेतून विठ्ठल नामाचा ध्वनी बाहेर येईल, समजावं मी तिकडे. आऊसाहेब म्हणतात, दगड माती विठ्ठलाचं भजन करतील का? पायवाट विठ्ठलाचं भजन करेल का? आश्चर्यचकित झाल्या, रात्रभर झोपल्या पण झोप लागे ना. काय करावं काही सुचेना. पहाटेच उठल्या, स्वयंपाक आवरला, डोक्यावरती टोपली घेऊन निघाल्या. डोंगर पाहिले, डोक्याला टेन्शन आलं, आता हे डोंगर मला चढावे लागणार. पण महाराजांनी सांगितलं होतं, पाय वाटेला कान लावत जा. महिला मंडळ डोक्यावरची टोपली खाली टेकवली, गुडघे टेकवले, मान झुकवली, कान पाय वाटेला लावला. आवाज नाही आला विठ्ठलाचा. कान उचलला, दुसऱ्या पाय वाटेला लावला, तर अक्षरशः ती पायवाट विठ्ठलाचं भजन करत होती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओ विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओ विठ्ठला, जिजाबाईच्या विठ्ठला, तुकारामाच्या विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, हरी ओ विठ्ठला, हरी ओ करते माझ्या विठ्ठल. तुकोबारांच्या अगोदर जिजाबाईचं नाव घेते. ऐकलं आऊसाहेबांनी, अगदी आश्चर्यचकित झाले. अरे पायवाट विठ्ठलाचं भजन करते, दगड माती विठ्ठलाचं भजन करताना महिला मंडळ तुकोबारांची पायवाट विठ्ठलाचं भजन करते. आपलं तोंड लवकर विठ्ठलाचं भजन करत नाही. करतं का? अरे प्रत्येक माणसानं काही गोष्टीचा विचार केला पाहिजे बरं. तुकोबारांच्या पायवाटेनं विठ्ठलाचं भजन केलं, दगड माती विठ्ठलाचं भजन करता, आपलं तोंड विठ्ठलाचं भजन करत नाही. प्रत्येकानं विचार करा, देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला पाटा बाधिकेचा. भगवान परमात्मानं जो हा नरदेह दिलाय ना, तो भजनासाठी चिंतनासाठी दिलाय. विठ्ठल जो हा नरदेह दिलाय, तो भजनासाठी चिंतनासाठी दिला. महिला म्हणतात, हात कशासाठी दिले देवानं? हात कशासाठी? खाण्यासाठी. हात खाण्यासाठी तर दिलेच दिले, पण कशासाठी दिले? टाळी वाजवण्यासाठी. मग आपण वाजवतो का? प्रत्येक कीर्तनामध्ये आमच्यासारखे कित्येक महाराज लोक सांगतात, अरे बाबांनो हाताने टाळी वाजवा, मुखानं भजन करा, असं सांगून सांगून आमच्यासारखे कित्येक कीर्तनकार जन्माला आले आणि गेले. पण आपण सुधारायला तयार कधीच. माणसं हाताने टाळी वाजवत नाही, मुखानं भजन करत नाही. भजनामध्ये बरं, भजनामध्ये कीर्तनामध्ये प्रत्येकानं हाताने टाळी वाजवली पाहिजे, मुखानं भजन केलं पाहिजे. माणसाला ज्या ठिकाणी वाजवायची टाळी तिथे माणसं वाजवत नाही, जिथे नाही वाजवायची तिथे वाजवल्याशिवाय राहत नाही. चुकीचं माणूस करतोय, कारण हे कलियुगाचं वार आहे. हा दोष तुमचा नाही. या ठिकाणी असं साहजिकपणे म्हटलं जातं की या कलियुगामध्ये आता खऱ्याची दुनिया राहिली
माणसाला पचत नाही. खोटं बोललं त्यावरती लवकर लोक विश्वास ठेवतात, पण खरं माणसाला पचत. आम्ही नेहमी खरं सांगतो बाबांना, हाताने टाळी वाजवा, ते तुमच्यासाठी चांगले, पण माणसं हाताने टाळी वाजवत नाही. खोटं बोललं की त्यावर लवकर विश्वास ठेवता. तुम्हाला जादू पाहिजे का? जादू पाहिली का तुम्ही कधी? पाहिली? झोपले का? असं काही बसू नका, उगी माझ्या मातीला आल्यासारखं नाही का, थोडं प्रसन्न नाही का, गुलाबाच्या फुलासारखे असे चेहरे करून टवटवीत फुले. मला कीर्तनामध्ये आळ असलं की मी आळसून जाते, त्यामुळे मला काही ते आवडत नाही. त्यामुळे थोडं प्रफुल्लित बसा, उगी मीरा एक कातर फवारल्यासारखं काही करू नका. विठ्ठल माझ्या रुमालाचा कलर कसा आहे? कसा आहे? पांढरा कलर आहे, बरोबर. रुमालाचा कलर कसा आहे? पांढरा. हा पांढरा कलर मी तुम्हाला काळा करून दाखवणार, बरं. 100% 101%. हा पांढरा कलर मी तुम्हाला काळा करून दाखवणार पर्यंत जोरदार टाळ्या वाजवा, जोरात टाळी वाजवा. पाठीमागे टाळीचा आवाज आला पाहिजे, टाळीचा. हा बाजे पाठीमागे इकडचा आवाजच नाही आला, जोरात टाळीचा आवाज येऊ द्या. सुंदर महाराज, आला ना छान आवाज टाळीचा? आला ना? गोड वाटलं ना? टाळीचा सुंदर असा आवाज आला. मला सांगा, रुमालाचा कलर कसा आहे? कसा आहे? पांढरा. हा पांढरा कलर जर मला काळा करता येत असता मला, तर मी रोज एक गाव ते गाव बोंबलत फिरले असते. माणसाला खरं पचत, इथं खोटं बोलावं लागतं. विचार आता देवानं टाळी वाजवण्यासाठीच दिले. तोड देवानं कशासाठी दिलं? शेजारणीला शिव्या देण्यासाठी. मोठ्यानं बोलू नका कीर्तनामध्ये. विठ्ठल तोड देवानं कशासाठी दिलं? नामस्मरण करण्यासाठी. डोळे त्याचं स्वरूप पाहण्यासाठी, कान त्याचं नामस्मरण ऐकण्यासाठी. देवानं पाय कशासाठी दिले? चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीवन गाऊ, जीवाचा जीवन आपल्या संसारामध्ये आपण करतोय, सुख समाधान शांती लागेल. तुकोबाराय म्हणता बाबांनो, या इंद्रियाचा योग्य त्या ठिकाणी वापर करा, नाही त्या ठिकाणी याचा वापर करू नका. अखंड प्रभूचं चिंतन करा. तुकोबारायांची पायवाट विठ्ठलाचं भजन करते. आश्चर्यचकित झाले जिजाबाई, पण पुन्हा डोक्यामध्ये आलं, या पायवाटेने नेमकं माझेच
पती गेले की दुसरे एखादे साधू महात्मे गेले, म्हणून तिचं पायवाट धरून वरती चालत गेल्या. पतीचं दर्शन त्यांना झालं, पतीचा अधिकार कळाला. असे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबाराय त्यांनी भूतलावरती जन्म घेतला, जगाकडे दृष्टिक्षेप टाकला, अवलोकन केले. तर प्रत्येक माणूस काहीतरी वेगळ्या रस्त्याने चाललेला आहे, सरळ रस्ता सापडत नाहीये, आणि म्हणून सरळ रस्ता दाखवण्याचं काम माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या प्रथम चरण बरोबर येणार आहे. तुम्ही म्हणाल तुकोबाराय असं का म्हणतात, जिथं जाल तिथं कपाळ तुमच्या बरोबर येणार आहे. कपाळ हा आपल्या शरीराचा भाग आहे, बरोबर आहे ना? बरोबर आहे. कपाळ आपल्या शरीराचा भाग आहे, तो आपल्याच बरोबर येणार. मग महाराज असं का म्हणतात की असं कुठं ऐकलंय? तुम्ही कीर्तनाला इथे आले आणि तुमचं कपाळ तुमच्या घरी कपाटामध्ये कापडामध्ये गुंडाळून असं व्यवस्थित ठेवलंय, असं कुठे झालंय का? हा, कपाळ कुठे आपलं? कपाळ हे आपल्या बरोबरच आहे, बरोबर ना? आपल्या बरोबरच येते, ते आपल्या शरीराचा भाग आहे, आपल्याच बरोबर येणार. मग महाराज असं का म्हणतात? जिथं जाल तिथं कपाळ तुमच्या बरोबर येणार आहे. संतांचं बोलणं हे पारिभाषिक पद्धतीचं असतं. ज्या ठिकाणी वाचार्थ लागत नाही तिथे लक्षार्थ लावतात आणि शब्दाचा अर्थ स्पष्ट करतात. एक उदाहरण सांगते, तुमच्या लक्षात येईल, लक्ष देऊन ऐका. एक वयस्कर आजोबा होते पहा. वाचार्थ आणि लक्षार्थ याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. एक वयस्कर आजोबा होते. आजोबा आजारी पडले. आजारी पडल्याच्या नंतर आजोबा दवाखान्यामध्ये गेले. डॉक्टरांनी त्यांना तपासलं, त्यांना खोकला लागला होता. विचारलं, म्हणे बाबा तुम्ही तरुणपणामध्ये बिड्या ओढत होता का? बाबा म्हणाले हो, तरुणपणामध्ये मला एक कट्टलही बिड्यांचा पुरत नव्हता, एवढ्या बिड्या मी ओढत होतो. डॉक्टर म्हणतात त्याचेच परिणाम आहेत, बघा म्हणे. आता डॉक्टरांनी गोळ्या औषध दिले, इंजेक्शन दिलं, या वेळेला ही गोळी घ्यायची असं सांगितलं. बाबा निघाले, पण जात असताना डॉक्टरने सांगितलं, बाबा आता बिडी पासून लांब राहा असं सांगितलं. डॉक्टर म्हणाले ठीक आहे, बिडी पासून लांब राहतो. बाबा घरी आले. घरी आल्याच्या नंतर उन्हाळ्याचे दिवस होते. द्वारामध्ये चिंचेचं झाड होतं. चिंचेची गर्द सावली पडलेली होती. त्या सावलीमध्ये बाबांनी बाज टाकली, पण बाजेवर बसण्या अगोदर बाबांनी भली मोठी फुकणी घेतली. आता तुमच्याकडे काय म्हणतात तिला? फुकारी म्हणतात. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की आई एवढं लेकरावरती प्रेम करते, कुठल्याच प्रकारचा लाभ नसताना, स्वार्थ नसताना निस्वार्थ प्रेम करणारी जात जगाच्या पाठीवर दुसरी कोणाची असेल तर ती फक्त आईची आणि बापाची. बरं लक्ष देऊन ऐका. खूप प्रेम करतात कडे आई बाप लेकरावरती, खूप प्रेम. आपला मुलगा कसाही असो, कितीही वाईट कर्म करणारा असो, दारू पिणारा असो, जुगार खेळणारा असो, काहीही, तुम्हाला एक रुपया पाहिजे का म्हणेपर्यंत रुपया काढून देणारी आई प्रत्येकाला दिसली हो. पण आयुष्यभराची फी भरणारा बाप आपल्याला कधी दिसलाच नाही. भूक लागली ग म्हणेपर्यंत जेवायला देणारी आई दिसली, पण आयुष्यभर. बापाचं जर प्रेम पाहायचं असेल ना, एखाद्या बापाला मुलगी असावी आणि ती मुलगी सासरी जात असताना, एक गोष्ट सांगू का बरं?
प्रत्येक गोष्टीला निमंत्रण द्या. पाठीमागे खाली बसलेले घ्या वरती हात, पाठीमागचे घ्या वरती, घ्या सगळ्यांनी. राहू द्या, शिवू द्या सकाळपर्यंत. विठोबा वास्तविक पाहता तो कसा आहे. विठू माझा लेकुरबा संगे गोपाळाचा मेळा, विठू माझा लेकुरबा. तो लेकूरवाडा जगाची आई आहे, म्हणून त्या आईचं भजन वरती हात करून करायचंय. माझ्या अल्पमतीने अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला, काही चुकलं असेल माझं मला वापस द्या, नक्की दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करेल. तुमचं लेकरू म्हणून, सर्वांची बहीण म्हणून क्षमा करा, माफ करा. खूप जास्तीचं चुकलं असेल, पाणी भरपूर यावर्षी पाण्यामध्ये सोडून द्या, माझ्यापर्यंत घेऊन येऊ नका, नाही का. आणि तुम्ही जर माझ्याकडे दिलं तर मी राहते पैठणमध्ये, पैठणला भलं मोठं धरण आहे, मी तिकडे जाऊन सोडून देईल. तसं काही होणार नाही. बरोबर आले घरी घेऊन जा. झालेली सेवा भगवंत चरणी समर्पित करणारे, जाता जाता 4 गोष्टी सांगणारे. लक्ष देऊन ऐका गड्या. प्रत्येकानं जन्माला आल्याच्या नंतर आई बापाची सेवा करा रे. आई बापा हे जिवंत तीर्थ आहेत. जिवंत तीर्थ आपल्या घरामध्ये असताना तीर्थयात्रा करण्यामध्ये काही एक अर्थ नाही. आई बापाची सेवा करा गड्या. आई बापाच्या सेवेचे नंतर पुन्हा अजून एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला, गोहत्या थांबवा. बरं, आपण सर्व शेतकरी आहात. प्रत्येक शेतकऱ्यानं एक गाय पाळली पाहिजे. आपल्या या जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये 42,000 कत्तलखाने गड्या. 42,000 कत्तलखान्यामध्ये रोजची जर एक गाय मरत असेल ना, तर रोज एक गाय एका कत्तलखान्यामध्ये मरते. असे 42,000 कत्तलखाने. किती गाया मरत असतील दिवसाच्या? 42,000 गाया दिवसाच्या मरतात. गाय आपली आई आहे, त्या आईचा प्रत्येकानं विचार केला पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने एक गाय त्या ठिकाणी पाळली पाहिजे. गोहत्या थांबवा. तिसरी महत्वाची सूचना, तिसरी भ्रूण हत्या थांबवा. मुलगी वाचवा. मुलीला जन्माला येऊ द्या. मुलगी काय करू शकत नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये मुलगी अग्रेसर आहे, म्हणून मुलगी वाचवा. एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा बरं. 1000 मुलं आहेत, 1000 मुलं, आणि 1000 मुलाच्या पाठीमागे फक्त आणि फक्त 700 मुली आहेत. 700 मुलाचे कसं तरी लग्न होतील, पण राहिलेल्या 300 मुलांना काय करावं? गळ्यामध्ये गाठ्या बांधाव्या आणि डोहामध्ये उडी मारावी. ही परिस्थिती झाली. मुलांचे लग्न होईनात. आता लग्न होईना म्हणून मुलं गळफास घेऊ लागले, आत्महत्या करू लागले. प्रत्येक त्या ठिकाणी कुठेही जा, मुलगी पाहिजे म्हणून मुलाचा बाप व्याकुळ झालाय. म्हणून मुलीला जन्म, आणि त्याचं कारण आपण आहोत. आपण मुलीला जन्माला येऊ देत नाही, मुलीला पोटामध्येच मारतो. पण महिला मंडळी गोष्ट सांगू, ती मुलगी दुसऱ्या कुणाला नाही ग, पण तुम्हाला, आम्हाला, आपल्या महिलांना हात जोडून चिमुरड्या हाताना विनंती करत असते. ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये प्रतिक्रिया चालू असते ना मुलगी मारण्याची, तेव्हा ती दोन्ही हात जोडून आईला विनंती करते, आई सांग ना ग आई, मला कोण वाचवला, तुझ्या बिना जन्मासी मला कोण घाला, तुझ्या बिना जन्मासी मला कोण घाला. होऊन मी मोठी शिकून शहाणी, होऊन मी मोठी शिकून शहाणी, शाळेतून घरी आल्यावर काम मी करणार, तुझ्या बिना जन्मासी मला कोण घालणार, तुझ्या बिना जन्मासी मला कोण घालणार. आपल्या हाताला विनंती करते. म्हणून मुलगी वाचवा. आणि चौथी महत्वाची गोष्ट, पुरुष मंडळी, व्यसनमुक्ती करा. गाव सुधारला, तालुका सुधरेल, तालुका सुधारला, जिल्हा सुधरेल, देश सुधारायला वेळ लागणार नाही. व्यसनमुक्ती
झाली पाहिजे. या 4 गोष्टी जर तुम्ही अंमलात आणल्या, जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. हयातामध्ये परमार्थ करा. एक पार्ट सोडून निघाला की मग काही एक अर्थ नाही. तरुण आहात तोपर्यंत परमार्थ करून घ्या. तरुण आहात तोपर्यंत देवाचं चिंतन करून घ्या. अन्यथा एकदा का रिटायरमेंटला आपण गेलो आणि मग परमार्थाकडे वळालो तर भगवान परमात्माला ते प्रिय नाही. या सर्व गोष्टीचा विचार करा. झालेली सेवा भगवंत चरणी, सर्व साधू संतांच्या चरणी, मायबापांच्या चरणी, सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करणारे माझ्या माता पित्यांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुनः एकदा सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. मोठे अगदी सर्वजण शेतकरी आहेत, पण मोठ्या आनंदाने मोठ्या प्रेमाने सर्वांनी सुंदर साथ केली. मला वाटतं हार्मोनियम वाल्या दादासाठी एका जोरदार टाळ्या वाजवायला. फार सुंदर बरं. या वयामध्ये एवढी सुंदर हार्मोनियम वाजवणं एवढं सोपं नाही बरं ते. त्यासाठी खूप सारे, मी अगोदरही सांगितलं, खूप सारे कष्ट करावे लागतात. दादाने खूप सुंदर हार्मोनियम वाजवली, त्याबद्दल दादाला कोटी कोटी धन्यवाद. सिस्टीमवाल्या दादासाठी टाळ्या वाजवा. कारण शेवटपर्यंत त्यांनी अगदी सुंदर सिस्टीम लावली. नाही तर एवढ्या मोठ्या वातावरणात मला असं वाटलं माझं बोलणं मलाच कळतं की काय, मलाच कळतं की नाही, असं मला प्रॉब्लेम होता, अडचण होती. पण अतिशय सुंदर सिस्टीम लावली. भगवान परमात्मा विनंती करेल, 2 मशीनी येत नाही, याच्यात 10 होऊ दे, पण लग्न आणि सप्तेच वाजवा बरं. तुम्ही जर तमाशाला गेले तर आहे तेवढं जळून जात. तसं काही करणार नाही ते. असो, झालेली सेवा पुनच एकदा आमचे मुळे भाऊ या ठिकाणी कीर्तनासाठी आले. आमच्या दादांनी संपर्क साधला. अगदी किती दिवस झालं, 2-4 दिवसापासून, ताई कीर्तने बरं तुमची, सेवाय बरं तुमची, आठवण करून देतायत. म्हटलं ठीक आहे दादा, एकदा घेतली परत मी कधीच कुणाला त्या ठिकाणी कोणत्या गावामध्ये कधी जात नाही, असं कधी विषय होत नाही. असो, सर्वांच्या मध्ये भगवत चिंतन, झालेली सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर महाराजांचा सत्कार करतील. मध्ये
पाही पांडुरंगाया संतास निर्भीत मल्याने तुका म्हणे आता उदार तो होई मज ठेवी पाळी संता त्या संतास निर्भीत मज दे आणि तुझे काही मागो देवा. आजचे कीर्तनकार हरिभक्तीपरायण योगिताताई देवकर यांनी उत्कृष्ट असं कीर्तन केलं, त्याबद्दल गिरी परिवारातर्फे त्यांचे हार्दिक आभार. उद्याचे कीर्तनकार हरिभक्तीपरायण विष्णू महाराज इरळे आणि बुधवारी 5 तारखेला हरिभक्तीपरायण अविनाश महाराज भारती यांचं पण भव्य असं कीर्तन होणार आहे. गावातील सर्व तरुण मंडळींनी या कीर्तनासाठी हजर राहायचे. यानंतर आभार मानतील नंदिनीताई जाणव. परम श्रद्धेय वंदनीय आणि अतिशय सुंदर असं आजचं कीर्तन त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. चनई या गावामध्ये अशा नवतरुण मुली ज्या वेळेला आपली सेवा प्रदान करतात त्यावेळेला आपल्या गावामधून एकतरी अशी मुलगी तयार झाली पाहिजे की जी भगवंताच्या सेवेमध्ये या ठिकाणी तयार झाली पाहिजे. कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. महाराजांनी आता सांगितलं की स्त्री भ्रूण हत्या मला घालील ती परमार्थामध्ये खरंच तिला यशस्वी करील आणि माझ्या 42 कुळाचा उद्धार करणारी अशी एक कन्या मी जन्माला घालील. हा संकल्प प्रत्येक तरुण स्त्रीनं या ठिकाणी केला पाहिजे. आहेत काही तरुण स्त्रिया ज्यांचे पाय गेले गुडघे गेलेत अशाच आम्ही इथं आहोत बरं का. तर सगळ्या तरुण स्त्रियांनी आज कीर्तन ऐकण्याची खूप काही गरज आहे. स्त्री ही 42 कुळाचा उद्धार करते, पुरुष हा 21 कुळाचा उद्धार करतो. तरी परंतु पुरुष मंडळी पुढे आहे, स्त्री ही माग आहे का. महाराजांनी आता सांगितलं 50% आरक्षण आहे, हात वर करून टाळ्या वाजवा. आपण वाजवूया का नाही. तर मला एवढं सांगायचं कन्या असते म्हणून सर्वश्रेष्ठ ही मुलगी आहे. तर महाराज आम्ही सर्वजण शतशः तुमचे ऋणी आहोत. तुमच्या अभंगवाणीनं तुमच्या गायनानं मला वाटतंय आज आमचे टाळकरी नाराज आहेत कारण त्यांना एकही प्रमाण उचलता आलं नाही. महान तुमचे प्रमाण म्हणजे मंत्रमुग्ध केलेले आहेत आणि यापुढे सुद्धा आम्हाला तुम्ही आपली सेवा द्याल अशी अपेक्षा करून भगवंताच्या चरणी आणि तुमच्या चरणी माझे 2 पुष्प या ठिकाणी मी अर्पण करते.